पुढच्या जन्मी कोणता जन्म मिळेल व मानवाने पशुयोनी कशी प्राप्त केली हे जाणून घेऊया. आपल्या कथापुराणांमध्ये काय सांगितलं आहे व माणसाला पुढचा जन्म कसा मिळतो हे आपण आज जाणून घेऊया. मृत्यू हा आत्म्याचा प्रवासाचा एक टप्पा मानला जातो, कारण शेवटी हा शरीराचा असतो, आत्म्याचा नाही. असं म्हणतात की आत्म्याचा प्रवास एका शरीरापर्यंत नसतो, त्याला अनेक देहांतून जावे लागते आणि प्रत्येक शरीराला भेटण्यामागे काही ना काही कारण असते. हे विष्णू पुराण, गीता आणि इतर शास्त्रांमध्ये सांगितले आहे. परंतु आत्म्याचे ध्येय भटकणे नाही, तर त्याला परत्व म्हणजेच मोक्ष प्राप्त करणे आवश्यक आहे. जेव्हा आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो तेव्हा मोक्ष मिळतो. आत्मा केवळ परमात्मा प्राप्त करण्यासाठी विविध शरीरे प्राप्त करतो, परंतु केवळ एकाच इच्छेच्या चक्रात अडकल्याने आत्म्याला पुन्हा पुन्हा वेगळ्या जन्मात यावे लागते. जड भरताची एक कथा सांगितली जाते की तो एक महान संत राजा होता, जो धार्मिक होता आणि लोकांची काळजी घेत असे. पण एके दिवशी असे झाले की नदीत तो अंघोळ करत असताना एका हरणीने सिंहाच्या भीतीने पळत येऊन नदीत उडी मारली, पण तिला नदी पार करता आली नाही. हरीण गर्भवती होती आणि तिने पाण्यातच तिच्या बाळाला जन्म दिला. तिने एका हरिणीला जन्म दिला आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. हे मूल पाहून राजाला दया आली आणि त्यांनी त्या हरणीच्या बाळाला आपल्या महालात नेले. जड भरत राजाने त्या हरणाचे आपल्या मुलाप्रमाणे संगोपन सुरू केले. हरिणही राजावर खूप प्रेम करू लागली आणि राजासमोर खेळू लागली, जे पाहून भरत राजाला आनंद व्हायचा. राजाचे हरणाच्या बाळाबद्दलचे आकर्षण वाढतच गेले आणि हळूहळू तो म्हातारा होऊन गेला. पण मृत्यूसमयी त्याच्या त्या हरणाबद्दलचा मोह संपला नाही. तो तिचाच विचार करत राहिला. त्याचा परिणाम असा झाला की त्याला मनुष्य योनीतून प्राण्यांच्या योनीत जावे लागले आणि तो स्वतः त्या हरणांच्या गर्भात आला आणि त्याने पुढील जन्म हरणाच्या रूपात घेतला. अशा प्रकारे या कथेत सांगितले आहे की मृत्यूच्या वेळी ज्या भावनेत व्यक्ती असतो त्याच भावनेने त्याला पुढील जन्म मिळतो. गीतेमध्ये असे म्हटले आहे की ज्याचे मन मृत्यूच्या वेळी भगवंताचे नामस्मरण करत असते त्याला मोक्ष प्राप्त होतो. परंतु हे फारच कठीण आहे, कारण ज्या भावनेचा मनुष्यावर आयुष्यभर प्रभाव असतो, मनुष्य मृत्यूच्या वेळी त्याच भावनेने त्याच्या मनावर प्रभुत्व असते. तुम्ही हेही पाहिलं असेल की घरात कुणाच्या मृत्यूनंतर काही वर्षात एखादं मूल जन्माला आलं तर लोक म्हणतात की घरातील तोच सदस्य मुलाच्या रूपात घरी परतला आहे. वास्तविक हे त्या व्यक्तीच्या त्याच्या कुटुंबाप्रती असलेले प्रेम आणि मोह दर्शवते, कारण माणूस आपल्या वासना आणि कुटुंबाशी असलेले मोह यातून लवकर मुक्त होऊ शकत नाही. गरुड पुराणात कर्माचे महत्त्व सांगितले आहे. त्यानुसार मनुष्य जे कर्म करतो त्याचप्रमाणे त्याला पुढचा जन्म मिळतो. म्हणूनच कर्म आणि कामना ह्या दोन्ही गोष्टी माणसाच्या पुढील जन्माचे कारण मानले जाते. म्हणूनच सांगतात की मरताना मनुष्याने नेहमी देवाचे नाव घ्यावे, जेणेकरून त्याला मुक्तता मिळेल. आणि मरताना माणसाने कधीही दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा विचार करू नये, कोणत्या गोष्टीत जीव अडकू नये, नाहीतर माणसाला पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकावं लागेल व त्याला ह्या संसारातून कधीच मुक्तता मिळणार नाही.